गाईस ही बॅग आम्ही टॉप बॉक्स आहे हे आम्ही गाडीला लावणार आहे. हे एक्स्ट्रा सगळं सामान काढून ठेवलं आहे. ही बॅग पप्पा आणि भाई घेऊन येणार आहे आमची. ही छोटीशी आमची असं ट्रॉली बॅग टाईप्स आहे. हे पप्पा आणि भाईचे बॅग्स आहेत आणि ही मम्मी बोलली आहे की ती हातात कॅरी करणार आहे. हे उद्या जायचे कपडे आमचे की काय घालायचं काय नाही त्याच्या हिशोबाने. आणि आमची अजून तयारीच चालू आहे की काय घेऊन जायचं काय घालायचं अजून काय राहिलं आहे का बाकी. अजून हेच चाललं आहे प्रकरण. आता कधी आम्ही सगळं फायनल करणार. आणि आमचं उद्या ना 5 वाजता निघायचा प्लॅन आहे. 5 वाजता निघून जाणार आम्ही चिपळूण आणि मग त्याच्यानंतर रस्त्याच तुम्हाला दाखवेनच की कसं कसं आम्ही जातो आहे ते. भेटू उद्या. बाय. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. दिस इज सिद्धी रावले आणि माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आपण पुन्हा एकदा राईडला चाललेलो आहोत. सकाळी 5 वाजले आहेत आता आम्हाला निघायचं आहे ॲक्च्युली. असं निघता वगैरे इंट्रो शूट करते. मम्मी आणि मी चाललो आहे बाईक नाही. कोकण 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 आम्ही चाललो आहे कोकण. आम्ही चाललो आहे गावी ॲक्च्युली दोघी जरी. हे आमचा पूर्ण पसारा आहे. माझं जॅकेट, मम्मीचं जॅकेट, ग्लव्स, दोघांचं हेल्मेट, टॉप बॉक्स, एक्स्ट्रा बॅग, ही लॅपटॉपची बॅग आहे, कॅमेरा वगैरे सगळं सामान ह्याच्यात आहे. आणि आता म्युस्ली खातो आहे आम्ही. सकाळचा नाश्ता, हेल्दी नाश्ता. म्युस्ली खाऊन आता निघतो लगेच 5 मिनटात. आणि मम्मी पण रेडी झालेली आहे. एक मी शो यू. हॅलो, गुड मॉर्निंग गाईस. मी आता फटाफट म्युस्ली खाते आणि मग पुन्हा खाली जाऊन सेटअप केलं पाहिजे. आणि कोकण ट्रिपची सुरुवात ढांचडान नारळ फोडून आम्ही कोकण ट्रिपची सुरुवात करणार आहोत. आम्ही नारळ पण घेणार आहे गाईस. प्लीज स्टिक टू द बेसिक्स, ओके. कोकण ट्रिपची सुरुवात आणि नारळ नाही फोडणं असं होऊ नाही शकत. म्हणून स्पेशली आम्ही नारळ घेऊन आलो. चला निघतो आम्ही. बाय. या ट्रिपसाठी मी मम्मीला खूप टाईमपासून रेडी करते गाईस. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट ट्रिप. मी लिटरली किती महिन्यापासून आय थिंक 4 महिने झाले मी मम्मीला रेडी करते की चल आपण बाईकने जाऊ. फायदे ती व्यासपती येते. चलो गाईस, निघतो आम्ही आता बाईकवर भेटू डायरेक्ट. बाय गाईस. आम्ही निघालेलो आहे. मम्मी इथे नारळ फोडते. चला निघूया आता. आम्ही आता इथून निघालोय. आता भेटू पुढच्या दौऱ्याला. बाय बाय. गणपती बाप्पा मोरया. लो 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 लो. व्हेरी होपफुली ही सक्सेसफुल कोकण ट्रिप असेल. तसं आम्ही खूप आरामात जाणार आहे. घाई गडबड नाही काय नाही. आज फक्त आम्हाला चिपळूणपर्यंतच ट्रॅव्हल करायचं आहे. आज आमचं टार्गेट आहे चिपळूण पोचायचं फक्त. बाकी काही घाई गडबड नाही करायची, आरामात जायचं आहे. आमच्या बिल्डिंग मधल्या काकी आहे, महाडिक काकी. त्यांचं घर आहे चिपळूणला. तर आमचा प्लॅन आहे चिपळूणला त्यांच्या घरी थांबायचा
आणि मग उद्या चिपळूणवरून निघून मामाकडे जायचं मिठमुंबरीला. आणि मामाचं गाव खूप सुंदर आहे, खूप म्हणजे अति सुंदर आहे. तर मामाच्या गावाला ऍक्च्युली खूप मजा येते. हॅलो फेलो रायडर्स. बायकिंग कम्युनिटी ना भाई, बायकिंग कम्युनिटीमध्ये वेगळंच प्रेम आहे भाई. पण त्यांचं जेवढं प्रेम भेटतं ना, म्हणजे रस्त्यात जेव्हा फेलो रायडर भेटतो आणि जेव्हा तसा हात दाखवतो किंवा कॉम्प्लिमेंट करतो किंवा असं छान बोलतो, तेव्हा खूप असं चांगलं वाटतं. वेगळेच असं आतून असं वाटतं की हा कर तो दिखाया है हमने, तसं. आणि खूप प्रेम आहे या लोकांमध्ये, म्हणजे लिटरली खूप प्रेम आहे. आम्ही आत्ता पोहोचलो मानगावला. आता विचार करतो जरा कुठेतरी चहा. आम्ही आता थांबलोय विठ्ठल वडेवाले. मानगाव पोचलेलो आहोत आम्ही. मम्मी आणि आमचा पसारा बघा. आणि या बाईने गाईस मी चष्मा पाडला आहे. हिच्याकडून चष्मा पडला हे पण हिला रिअलाइज नाही झालं आहे गाईस. आणि नंतर पुढे आलं तर मला असं वाटलं काहीतरी पडलं मग मी तुला सांगायचं विसरली. आम्ही परत 15 मिनटं पाठी गेलो पण आम्हाला नाही भेटलं एंडपर्यंत. आम्ही आलो निघून. तर माझी बॅटरी संपली होती तर आता बॅटरी चेंज केली. आता जरा खातो, पेट पूजा करतो. चांगली आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे चिपळूणला जाताना मला ही गोष्ट सगळ्यात जास्त आवडते की इकडे रस्ते एवढे सुंदर आहेत की बिलकुल म्हणजे टेन्शन नसतं की आपण स्लो करूया किंवा खड्डे येतील किंवा स्पीड ब्रेकर्स येतील. काही टेन्शन नाही, एकदम आरामात चालू शकतो. एवढे सुंदर रस्ते आहेत इकडचे. तुम्ही बघू शकतात की ते ट्विस्टीजवरती पण बिलकुल काय असं टेन्शन नाही की अरे खड्डे असतील तर मग गाडी स्लिप होईल, काही नाही. सो हा सगळ्यात बेस्ट पार्ट आहे चिपळूणला जातानाचा. A few moments later. हॅलो गाईस, माझी मम्मी बघा केवढी काळी झाली आहे. ये बॉय. माझी गाडी. आम्ही पोचलो आता इथे ऑलमोस्ट काकींच्या घराजवळ. इथे मंदिर आहे, तिथे पाय पडायला थांबलो आहे. ते आता केदारनाथ मंदिर करून आहे, तिथे आम्ही आलो आहे. केवढी सुंदर मूर्ती आहे. जुनं केदारनाथ, नवं केदारनाथ, काळकाई, सात असरा आणि रघुवीर. सुंदर मंदिर आहे बघा. फुल शांतता, अति शांतता आहे. म्हणजे आवाज घुमतोय एवढी शांतता आहे. आता आम्ही इथून जाऊ काकीकडे. 5 मिनटावरच आहे काकीचं हे.
हॅलो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. ही बघा माझी गाडी धुळीने थोडीशी माखली आहे. आम्ही पोचलो सकाळीच काकीकडे 11:30 आय थिंक काकीकडे पोचलो. तेव्हापासून आमच्या गप्पा गोष्टी चालू होते आणि काकीनं मस्त पुरणपोळी, आमटी, काळ्या माट्याची उसळ आणि भात असं सुंदर जेवण बनवलं होतं. आत्ता पोटभर जेवलो आणि आता मस्त आम्ही झोपणार आहोत. कारण की आम्ही एवढं ट्रॅव्हल करून आलो आहे तर थोडं गरमी आहे पण एवढी नाही आहे. म्हणजे ओके ओकेश आहे की फॅन खाली बसलो तर असं छान वाटतं आहे. आणि गावात तर एवढं शांतता आहे ना, म्हणजे असं शांत राहील ना, पान हलताना पण ऐकायला येईल एवढं शांतता आहे. काकीने फुल आमची सगळी सोय करून ठेवलेली आणि काकीचं घर आहे. आता आम्ही मस्त आराम करतो. संध्याकाळी उठल्यावर तुमच्याशी बोलते मी. ओके, बाय. आम्ही आता चाललो आहे मंदिराजवळ फिरायला. तिकडनं हां, कॅमेरा आहे. मी आता रेकॉर्ड करत आलो ना सकाळी. हो, यांच्याकडे आलो आम्ही. शेतकरी काठी आता घेऊन ती ट्रॅव्हल ब्लॉग टाकते ना. गाडी हे टाकते. खूप सुंदर सुंदर लोकांचे घर आहेत बाबा. सुंदर वाटलंय पण. हनुमानाचं मंदिर आहे. तू होतास कुठे? आम्ही परवा चाललोय. कार्याला. हे काढतात, शेड काढतात. तिकडे बाहेर आम्ही जेवण वगैरे. आम्ही आता राऊंड मारून आलो, मंदिराजवळ बसलोय आणि त्यामुळे या काकी पण भेटल्या. हे बघा बावला बांधून ठेवलाय. बोरिंग काढले ना, त्याच्यामुळे पाण्याचा काय प्रॉब्लेम नाही. गावी फिरायची, असं रस्त्यात फिरायची मज्जाच वेगळी आहे. एकदम शांत, मस्त. ह्याच्या घरातले झाड आहेत कोणते, त्याच्या घरातले झाड आहेत कोणते, हे कोणाचं घर आहे, ह्याचं काय कन्स्ट्रक्शन चाललंय. तर आम्ही एवढं येत नाही गावी म्हणून, नाही तर ॲक्च्युली गावी छान वाटतं. आता आम्ही चाललो आहे नदीजवळ कुठेतरी. काकी आम्हाला घेऊन चालली आहे फिरायला. पण छान आहे ते. आता वारा पण सुटला आहे, संध्याकाळ झाली आहे ना, तर गरमी पण कमी झाली आणि वारा सुटला आहे. आता मस्त वाटतं आहे. सकाळी थोडं गरम होत होतं, दुपारी झोपलेली तर फुल घामाघूम झाली होती, तर आता जरा छान वाटतं. त्यांचे घरं बघा केवढे सुंदर सुंदर आहेत. हे बघा गाईस, त्यांच्या मम्मी पप्पांचे त्यांनी पुतळे बनवलेत. ती 1600 दाखवायला नाही पाहिजे होती. त्या आता विधवा वारल्या होत्या ना, मग त्या विधवा दाखवायला पाहिजे होत्या. त्यांना बाजूला उभं केलं. बाजूला उभं केलंय ना. 1 2 3 4 फणस दिसतात. 4-5 आहेत. गऱ्यांचा ह्याच्यापेक्षा मोठा होता हा. खाली आहे ना एवढा आणि गोल एकदम. इथे चिल्ली बिल्ली सगळे खेळतात. त्यावेळेला हा, जून मध्ये आहे ना. आणि इथे राऊंड तर मारतात. आपलं पिकनिक जायचंय ना. मग
तिकडनं आल्यावरती पिकनिकहून आल्यावरती वटपौर्णिमा आहे. मग जाताना आपण कोकणातून सगळं घेऊन जायचं. दाखवते काकीचं घर दाखवते गाईस तुम्हाला. हे बाहेरून तर ते वाईट. आता मी तिथे नाही जाऊ शकत, पाय परत खराब होतील. हे एंट्रन्स आहे. इथे बाहेर मस्त त्यांनी असं बसायला केलं आहे. सोफा लावला आहे, इथे बाकडा लावला आहे. सुंदर असं एंट्रन्स आहे. इथे देवारा घर आहे. काकी पूजा करते. यावेळेला रूममध्ये आमचं सगळं सामान पडले. इथे कशी मध्ये पॅसेज रूम आहे आणि इथे किचन. इथे पण वरती पूर्ण माळावळा आहे आणि इथे बाहेर पूर्ण त्यांचं हे आहे, ड्रम बिम ठेवलेत त्यांनी. चूल पण आहे. असं त्यांचं घर आहे सुंदर एकदम. आता जरा आम्ही फिरून आलो, आता जरा बाहेर जाऊन बसते फॅन खाली. बाय. याला आमटीला मसाला सकाळी वाटला, कारण काय ताजं आणलाय मी वाटत. ते ताजं वाटत असलं की चांगलं. जेवायला या. कोण आहे? मी आता या रेकॉर्ड जेवायला. केलेलं आहे. पप्पा आहेत ना? नाही रेकॉर्ड करते मी. पुरणपोळी आहे, पुरणपोळी ही बघा. छोटी वाली पुरणपोळी मम्मी तुला. अरे बोलायला काय आता उद्या बसलो असतो. ते असं ते पहिले थांबवलं पेट असतं प्रेशर करून.